तिसरा अध्याय ज्ञानेश्वरीचा 186वी ओवी सुरू झालेली होती. तरी उचित कर्मे अगवी तुवा आचरोणी मजार पावी परिचित्त वृत्ती निन्यासावी आत्मरूपी. ह्या ओवीवर मागच्या वेळेस 1 तास आपण बोललो. ह्या तिन्ही ओव्या कंबाईन घ्याव्या लागतील, म्हणजे थोडी एक उकल होईल. त्याच्यानंतरची ओवी येते, आणि हे कर्म मी करता काचरेण या अर्था ऐसा अभिमान जणे चित्ता रिगोदेशी. त्यानंतरची तुवा शरीर परानुहावे कामना जात सांडावे मग अवसरो चित्त भोगावे भोग सकळ. तरी उचित कर्मे अघवी तुवाचरोणी मजार पावी परिचित्त वृत्ती निन्यासावी आत्मरूपी. सर्वार्पण प्रयोग 1 तास झाला आपण मागच्या वेळेस सांगितला. त्याच्या पुढचा भाग थोडा घेऊया. उचित कर्म हा विषय मी मांडला होता. कुठलंही कर्म नाही अर्पण करायचं. कोणी म्हणे लॅट्रिन अर्पण करू का, युरिन अर्पण करू का, संडास अर्पण करू का, लघवी अर्पण करू का, घाम अर्पण करू का, खोटं बोललो ते अर्पण करू का, कोणाला क्रोध केला तो अर्पण करू का. नाही, उचित कर्मामध्ये ते येत नाही. आपण पाहिलं, ज्या कर्मामुळे आत्मकल्याण होईल, ज्या कर्मामुळे सुख मिळेल, ज्या कर्मामुळे आत्मानंद निर्माण होईल, ज्या कर्मामुळे श्रेयस मिळेल, जे कर्म मोक्षाकडे कैवल्यपद प्राप्ती करता घेऊन जाईल, ज्या कर्मामुळे कोणाला दुःख होणार नाही, पीडा होणार नाही, त्रास होणार नाही, त्याला म्हणतात उचित कर्म. त्याच्यामध्ये सर्व काही आलं. आता त्याच्यावर मी आता डिटेल पुन्हा जाणार नाही. तरी उचित कर्मे अघवी, म्हणजे बाकीची निषिद्ध कर्म आहेत ती करायचीच नाही. तर अर्पण करायचा काही प्रश्न येत नाही. करायचीच नाही म्हटलंय. लबाड बोलायचंच नाही, कोणाला रागवून बोलायचंच नाही. आणि वरवर रागावलं माहीत आहे की त्याच्या आत्मकल्याणासाठी आहे, वरवर रागावलं चालतं, पण आत जाणीव ठेवून आपण रागावलेलो आहोत. त्याच्यामध्ये स्वार्थी हेतू नाही आहे, कोणाच्या कल्याणाचा हेतू असेल चालतं. ते उचित कर्म आहे. मुलगा शाळेत जात नाही, रागवावं लागतं. आतून पुष्कळ कळवळ आहे, प्रेम आहे, पण वरून शो दाखवायचा आहे, रागवायचा, चालतं. त्याला उचित कर्म म्हटलेलं आहे. एखाद्या वेळेस नौकराला रागवावं लागतं त्याला नीट करण्याकरिता, उचित कर्म आहे. म्हणून उचित आणि अनुचित याच्यामधला भेद, ज्यावर केवळ आपला स्वार्थ आहे, काय म्हणतात ना, 3 प्रकारचं हे आहे. आपला घास दुसऱ्याला देणं, संस्कृती,
आपला घास दुसऱ्याचा घास आपण खाणं विकृती, आपला आपण खाणं प्रकृती, आपला घास दुसऱ्याला देणं संस्कृती आणि दुसऱ्याचा घास हिसकून खाणं विकृती. तर विकृती अलाउड नाही. प्रकृती आणि संस्कृती ह्या दोनच गोष्टीमध्ये उचित कर्म आहे. दुसऱ्याचं कल्याण आहे, आपलंही कल्याण आहे. उचित कर्मे अगवी तुवा आचरोनी मज अर्पावी. आचरोनी शब्द आहे. अलाउड कोणते? गप्पा मारायचे कर्म नाहीत. ज्ञानेश्वरीचे पारायण केले उचित कर्म आहे का? बिघडत काही नाही, पाप निश्चित झालेलं नाही. पण ज्ञानेश्वरी फक्त पारायणाकरता आहे का? त्याच्यामध्ये दिलेले प्रयोग आहेत आणि हे प्रयोग आचरण नाही केले तर ज्ञानेश्वरीसाठी उचित कर्म नाही आहे ते, आणि ज्ञानेश्वरासाठी देखील उचित कर्म नाही. एक बाई आहे, रुचिरा पुस्तक घेऊन आली, स्वयंपाक कसा करावा. नवीन नवीन लग्न झालं, आईची लाडकी, लाडकी नसली तरी आईला कधीच ऐकलं नाही आईचं, स्वयंपाक काहीच येत नाही. सासरी आली की रुचिरा पुस्तक आणलं आणि पारायण करू लागली. सासूबाई म्हणाल्या कढी करायची, वाचून दाखवलं पुस्तक सगळ्यांना. उचित कर्म आहे. प्रयोग करावे लागतील आचरोनी. नाहीतर मी कढी वाचून दाखवली, आता तुम्हाला अर्पण केली, पोट भरलं समजा, याला उचित म्हटलेलं नाही. जे कर्म आनंददायी जरी असेल पण शब्द ज्ञानामध्ये आहेत ते अनुकरणामध्ये आणलं पाहिजे, आचरणामध्ये आणलं पाहिजे, त्याला उचित म्हटलेलं आहे. त्याला धर्मसंमत म्हटलेलं आहे, विज्ञान संमत म्हटलेलं आहे. आता इथे अंधार आहे, बटन लावायला तुम्ही गेले नाहीत आणि फक्त म्हणायला लागले तिथे बटन आहे, त्याच्यामध्ये वीज आहे, ती ट्रान्सफॉर्मरमधून येते, याच्यातही वीज आहे, त्याच्यातही वीज आहे, आता मी मनाने बटन लावतोय. नाही, उठा, जा, बटन लावा, लाईट आणा, उचित कर्म. केवळ चांगलं कर्म आहे पण शब्दामध्ये आहे, आचरणामध्ये नाही आहे, ते उचित कर्म नाही आहे. केवळ प्रवचनं चाललेले आहेत, केवळ कथा चाललेल्या आहेत, केवळ श्रवणभक्ती चाललेली आहे, आचरणाचे प्रयोग काहीही नाही आहेत. गायत्री मंत्रावरचे प्रवचन चाललेत पण गायत्री मंत्र आचरणातच नाही आहे. गायत्री मंत्राचा उच्चारच आपण कधी करत नाहीत, गायत्री मंत्राचा जपही करत नाही, उचित नाही आहे. म्हणून आचरोनी केवळ शब्दज्ञानी नाही, करू नये असं नाही, पण त्याचा उपयोग काहीच नाही. म्हणजे जे कर्म ज्याच्यासाठी निर्मिती त्या कर्माची झालेली आहे ते आचरणात आणलं पाहिजे, ही भगवंत आज्ञा आहे. तरी तुम्ही प्रवचन करायला लागलेत, ध्यान, धारणा, समाधी, समाधी काय असते, धारणा काय असते, ध्यान काय असतं, स्वतः मात्र बसतच नाही आणि कृष्णार्पणमस्तु, काही उपयोग नाही. आचरण काय? गप्पा मारल्या, 6-6 तास साधना केली पाहिजे, कोणी? दुसऱ्यानी, आणि हे कर्म अर्पण करून टाकलं. प्रवचन, कीर्तनकार म्हणत असतो ना, चला भगवंताची सेवा केली, अर्पण. अरे अशी सेवा कोणी सांगितली? फक्त गप्पा. आचरणाचा प्रयोग स्वतःचा नाही, दुसऱ्याचा नाही. बरं, आपण दुसऱ्याला सांगतोय तर आचरण करा, स्वतः मात्र करत नाही, ते उचित कर्म नाही. भगवंत ॲक्सेप्ट करणार नाही, दुसरा अर्थ असा आहे. तुम्ही कराल, गप्पा माराल, पण अनुभवात नाही, इंद्रियामध्ये तो प्रयोग गिरवलेला नाही. ज्याचा हेतू त्या कर्माचा आहे तो हेतू
आचरणामधून साध्य होणार आहे, त्याचं फळ मिळणार आहे. म्हणजे एक कर्म पूर्ण आचरून त्याचं फळ उत्पन्न झालं, त्याच्या सहित अर्पण आहे, तेच ॲक्सेप्टेबल आहे, ते स्वीकारार्ह आहे. दुसरं कर्म स्वीकारार्ह नाही. पक्का लक्षात घ्या. निस्ते कीर्तन केले, निस्ते प्रवचन केले, निस्त्या भागवत कथा श्रवण केल्या, निस्त्या भागवत कथा ऐकल्या, आचरणात काही नाही. रामायणाचे सगळे प्रयोग रामानीच ते केले पाहिजेत, भरतानीच केले पाहिजे, सीतेने केले पाहिजे, कौशल्याने केले पाहिजे. आपला त्याचा काही संबंध नाही. फक्त आपला ऐकण्यापुरता संबंध असेल आणि ते कर्म तुम्ही किती ऐकलं ना अर्पण केलं, भगवंत स्वीकार करत नाही. तुम्ही भले अर्पण करा. म्हणून याच्यातली खास गोम लक्षात ठेवा. तरी उचित कर्मे आघवी तू आचरोणी मज अर्पावी. मला आचरण करून अर्पण करा. आचरण करा त्या कर्माचं, उचित कर्म पुन्हा, आणि आचरण केल्यानंतर अर्पण करा, ते स्वीकारार्ह आहे असं भगवंत म्हणतात. परिचित वृत्ती निन्यासवी आत्मरूपी. हा सर्वार्पण प्रयोग सर्व जगतानी आपणच साधकांनी गिरवावा असं नाही. कुठल्याही माणसाला जो साधक नाही त्याला सिद्धगुरू मिळेपर्यंत, सिद्धगुरूपर्यंत येण्याच्या वाटा त्याला मिळाव्यात म्हणून कर्मकांडांच्या प्रयोगामध्ये, भक्तिमार्गांच्या प्रयोगामध्ये हा प्रयोग जरुरी आहे, सर्वांना जरुरी आहे. जे जे संसारी असतील, ज्यांचा जन्म झाला, त्या सर्वांना हा प्रयोग जरुरी आहे. आणि संसारात रमणाऱ्या सर्व लोकांना, सर्व जीवांना हा प्रयोग सर्वांसाठी आहे. म्हणून आपण थोडा डिटेल घेतोय. नारद भक्तिसूत्रामध्ये का अर्पण करायचं आणि कुठे अजून सांगितलंय? नारद भक्तिसूत्रामध्ये निरोधस्तु लोक वेद व्यापार न्यासः. निरोधस्तु लोक वेद व्यापार न्यासः. अर्थ आहे लौकिक आणि वैदिक समस्त व्यापार त्याग झाला पाहिजे. लौकिक त्यागाचा अर्थ कर्म करू नये असा नाही. लक्षात घ्या थिअरी. जैनांनी अर्थ त्यागाचा कर्मच करू नये असा घेतला आणि कर्म सुटत नाही आपण सतत सांगत आलो. कन्फ्युजन आहे. आपल्याही अनेक संतांनी सोडलाय, जे संन्यासी आहेत, ज्यांनी संसार केला नाही, मग जैनांचे असो की वैदिक धर्माचे असो की बसवेश्वरांचे असो की अजून कोणाचे असो, बुद्धांचे असो, सगळ्यांनी अर्थ असा केला की संन्यासी वस्त्र धारण केले की कर्माचा त्याग झाला. बायका पोरं संसारात नाही रमलं, संन्यासी झालो की संसाराचा त्याग झाला समजतात. आणि बाकी त्यांचे काही प्रयोग केले की वैदिकही याचा त्याग झाला समजतात. दोन्ही चूक आहे. संसारामध्ये तुम्ही राहतायत, तुम्हाला बायका आहेत, पोरं आहेत, म्हणूनच तुम्ही संसारी आहात असं नाही. शरीराने तुम्ही संसारात राहा, पण मनात संसार असू देऊ नका. पद्धती कशी आहे? शरीराने भलेही तुम्ही संसारात राहा, शरीराने सर्व नात्यांमध्ये राहा. आई वडील, बायको, पोरं, मित्र, परिवार, नातेवाईक, त्याच्यामध्ये शरीराने राहा, पण मनामध्ये प्रभू ठेवा. मनामध्ये प्रभूचा वास. संसाराची कुठलीही कामना आणि वासना मनामध्ये असता कामा नये. संसार करीत असताना नाटक झालं.
म्हणजे मनातून त्याग झाला पाहिजे. तुम्ही संसाराचे कर्म आचरण जरी केले, पहिल्यांदा मनातून त्याग झाला पाहिजे. मंदिरामध्ये गेलेत, 2 घंटे बसले आणि मनामध्ये मात्र विचार चालू आहे की विनाकारण 2 घंटे गेले. दुकानावर जर जाऊन बसलो असतो, ऑफिसमध्ये जाऊन बसलो असतो तर किती छान झालं असतं, जरा काम तरी झालं असतं. तुम्ही अध्यात्माचे प्रयोग केले का? आणि तिथे जाऊन जप करतायत त्या मंदिरामध्ये, आणि मनामध्ये माझी ही विकृती आहे. संसार सगळा मनात घेऊन तुम्ही मंदिरात जरी गेले उपयोग नाही. पण तुम्ही दुकानदारीवर बसलेला आहात, ऑफिसमध्ये बसलेला आहात आणि मनामध्ये प्रभुमय वातावरण आहे. तुम्ही संसारात जरी दिसत असले तरी परमार्थात आहात, लक्षात घ्या. ऑफिसमध्ये बसलेला आहात, काम करता आहात, लोकांना संसारी दिसता आहात,